सर श्रीकला थांब, श्रीकला थांब ना. थांबायचंच नाहीये का तुला? विषयच नाही. हा काय तमाशा चाललाय? माझ्या घरात चोरी करणार. माझ्याबद्दल बोलायचंय ना, मी बोलते. हे बघ, शेवटचं विचारते. जे काही झालं ते आपापसात मिटवू शकतो ना आपण? नाही. तुला हे वाढवायचंच आहे का? हो, विषयच नाही. चल. श्रीकला श्रीकला मी इंदूच्या वतीने मी तुझी माफी मागतो ग. असं नको करू. आधीच तू आम्हाला बेघर केलंस ग. प्लीज असं नको करू. ए तू बोलत राहा. कानाला ऐकायला ना खूप चांगलं वाटतंय मला. मी बेघर केलंय. वा वा वा. हा हा. चल बाजलो. ए बाज झाला. हे बघ, तुला सोडू व्हायचा होता, उगवलास. पण हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये आणायची काय गरज होती? गप का तू? हे बघ, मी तुला शेवटचं विचार. गप्पा म्हटलं ना. चल सरक रे. अध्यक्ष, चल मोठ्या बाई. सोडत नसतेस मी तुला. श्रीकला ऐक. चोरी करतेस का आमच्या? सर सर ही इंद्रायणी दिग्रसकर आमच्या घरी चोरी करायला आली होती. व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्या. माहिती आहे मला, त्या वकील सुद्धा आहेत. मी स्वतः रंगे हात पकडले हिला. झालं तुझं बोलून? बोलू का आता? इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आमचं घर बळकवलंय म्हणून. हीच ती बाई आहे, जबरदस्तीनं घुसून आमच्या घरात राहते. ही आणि हिचा बाप. काय बोलतेस तू? हा? ए घरघुशे, जे खरं आहे ना तेच बोलते. सर सर ते घर आमचं आहे आणि ते घर दिग्रसकरांचं आहे. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. ते घर आमचं आहे आणि हा त्याचा पुरावा. आणि हे पेपर्स खरेत बर का, यांच्यासारखे खोटे नाहीत. तुम्ही बघून घ्या. प्रूफ शिवाय बोलायचं नसतं ना श्रीकला. घे पुरावा. सर, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, काही हरकत नाही. सर सर तुम्ही पेपर्स का बघताय? मी पकडून आणलेल्या गुन्हेगाराला बघा ना. ही बाई आमच्या घरात दिवसा ढवळ्यात चोरी करत होती. चोरी. तुमचं म्हणणं पटतंय मला. इंद्रायणी चुकल्यात. तुम्ही असं करायला नको होतं. सर खरंच सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून सरळ घरात घुसायचं? मग नाही तर काय.
साहेब तुम्ही ना या बाईला आतमध्येच टाका, त्याशिवाय सुधारणाऱ्यातली नाहीये ही. हे बघा, तुम्ही मला माझं काम शिकवू नका. मी बोलतोच आहे ना त्यांच्याशी. इंद्रायणी चुकल्यात हे मला पटतंय. पण तुम्ही तरी कुठं बरोबर आहात? हे व्यंकू महाराज यांच्यासारख्या सज्जन माणसाला तुम्ही घराच्या बाहेर काढलत. सर त्या घराचं गहाणखत आहे आमच्याकडे. पेपर्स त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आणि हे कागदपत्राचं काम म्हणजे सिव्हिल कोर्टाचं काम. यात पोलीस काहीच करू शकत नाही. पण हिने आमच्या घरात. घर त्यांचंच आहे, पेपर्स आहेत त्यांच्याकडे. स्वतःच्याच घरात घुसल्याबद्दल कशी अटक करायची त्यांना? सर सर हे बरोबर नाहीये सर. मग ठीक आहे, तुमचे पेपर्स दाखवा आणि चूक ठरवा. श्रीकलाबाई, व्यंकू महाराज आणि डिग्रजकर कुटुंब यांचं या विठूच्या वाडीत काय स्थान आहे हे फक्त मलाच नाही तर संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी रॉंग वागलात. अय, आता बोल की, आता का थोबाडाला कुलूप लावून ठेवलंय? अरे बापरे, असले भोकरासारखे डोळे. बघ माझ्याकडं, किती मोठे डोळे करून बघ. माझ्या अंगाला काही भोक पडत नाहीत. मोठ्या बाई. ए आवाज खाली. तेच बोलणार होतो मी पण. त्याचं काय श्रीकलाबाई की तुमच्या सगळ्याच गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. श्रीकला, तुझे पप्पा पोपटराव ते जरी इथं आले नसले ना तरी सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांचं त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे बघ. करेक्ट. अय, काय आता कशाला थांबली इथं? काय जेवण आहे? चल निघ. तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही आलात बाबा? काय करणार होतो आम्ही तिथे येऊन? काय करणार होतो म्हणजे? हा, ही सगळी लढाई माझ्या एकटीची आहे. मी तुम्हाला 1000दा सांगितलं की गाफील राहू नका, गाफील राहू नका. हे सगळं ना तुमच्यामुळेच झालंय बाबा. वा वा, शाबास. श्रीकला, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना आपल्याला नडला, आमचा नाही. तू त्या डॉक्टरला घरात येण्याची परमिशन दिली, तो त्या हिंदीला घेऊन आला आणि त्या हिंदीने काय केलं हे आपण बघतोच आहे. पण ह्यामुळे तुमची चूक झाकली जात नाहीये. ए, आमच्याकडे बोट दाखवताना एक विसरू नको. एक बोट आमच्याकडे पण अख्खा हात तुझ्याकडे वळतो. तो डॉक्टर ह्या घरात आला आणि हा राडा झाला. जगायला ना पैसे लागतात बाबा. हा, पैसे. तो डॉक्टर आहे ना, तो येऊन आपल्याला पैशांची मदत करणार होता ना, म्हणून त्याला या घरात घेतलं मी. हो का? पैसा पैसा पैसा, तुझा हा पैशाचा छानपण आहे ना, तोच आपल्या अंगाशी आलाय. माझ्यावर आरोप लावू नका पोपटराव. ए श्रीकला, बापाला नावानं पोपटराव म्हणते का? हो, कारण तुमच्या त्या कागदाच्या एका चिटोऱ्यावर तुम्ही दिग्रसकरांची अख्खी जायदाद बळकवायला निघालाय. त्याच चिटोरीच्या जोरावर तू या घरामध्ये उभी आहेस, हे विसरू नको. टेम्पररी. हा, टेम्पररी उभे आहोत आपण या घरात.
पण जर परमनंटली उभं राहायचं असेल ना तर ह्या घराचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे पाहिजे. त्या तुमच्या एका कागदाच्या चिटोऱ्यावर काही होणार नाहीये. आता तू आम्हाला दुसरी देत बसणार आहे का? तुम्ही काय वेगळं करताय मग? तुम्ही दोघे कुत्र्या बांधण्यासारखी का म्हणताय? वा, ही आली बघा काळ्या कपड्यातली मांजर आम्हाला शिकवते. कुत्र्या मांजरासारखं भांडू नका. आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नको. आपल्या पायरीने राहायचं, कळलं का? ठीक आहे, कळलं मला. शिकला, माझ्या पैशांची काय सोय केलीस ते सांग. पैसा पैसा, नुसता पैसा पाहिजे हिला. हे काय हावरड बाई आहे ही? मी हावरट बाई? पोपटराव, मी जर हावरट असते ना तर माझ्या स्वतःच्या पदरची पुंजी खर्च केली नसती अर्कासाठी. थँक्यू. हा, थँक्यू सो मच रत्ना, तू इतकं केलंस आमच्यासाठी. पण प्लीज आत्ता पैसे मागू नकोस. मागू नको म्हणजे? का मागू नको? अगं परिस्थिती काय बघत नाहीयेस का तू? काय चाललंय इकडे? हे बघ, तू थोडे दिवस थांब, मी तुला डबल. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे. ठीक आहे, पैसे पाहिजे ना तुला? हा, त्या दिग्रसकरांची तांब्या पितळ्याची भांडी असतील ती घे आणि भंगारात विक, आणि जे काही पैसे येतील ना ते तात्पुरते ठेव तुझ्याकडे. ते भंगार विकून असे कितीसे पैसे येणार आहेत? भंगार सोबत आम्हाला विकते का? नको, त्यापेक्षा त्या भंगार विकलेलं परवडेल. पैसे तरी मिळतील. हे अति करशील ना तर माती होईल तुझी. तसंही तुमच्यासोबत राहून मातीतच चालले आहे ना. ते राहिल्यापेक्षा निघून गेलेलं बरं. मिळतं काय इथे? फुकटचं काम करा आणि यांची बडबड ऐका नुसती. या रत्नीचं काहीतरी केलं पाहिजे, नाही तर ही रत्नी आपल्या अंगाशी येईल. आपल्याला ना रत्नाची गरज आहे आता. हा, त्यामुळे हे जे काही तिचं चाललंय ना सहन करण्याशिवाय पर्याय नाहीये. इंदे, बस. काय झालं मोठे बाई? यावेळी मला इथं का बोलवलं? काय झालं? काय होणार आहे इंदे? आपलं घर गेलं, हाताशी आलेला पोरगा गेला, असं रस्त्यावरती राहायची वेळ आली. अजून काय होणार आहे? हे बघा मोठे बाई, जे झालं ते वाईटच आहे, पण त्याचा किती उश्रमा करणार आहात तुम्ही? माणसानं पुढे काय होणार आहे याचा विचार केला पाहिजे. हे बाई, आता इथं माझ्यासाठी प्रवचन नको करूस तू. कळतंय मला समजा. मला आधी सांग, तू घरातनं निघताना माझ्याबद्दल कुणी काही विचारलं का? मग नारायणीताई, शकुंतला काकी विचारत होत्या तुम्ही कुठे आहेत. मग काय सांगितलंस? मी म्हणलं असतील इथंच कुठेतरी आसपास. आणि तू घरातनं बाहेर पडली तर तू कुठं चालली हे नाही विचारलं? विचारलं ना, मग मी सांगितलं की ते बचत गटाचं काम होतं म्हणून चाललं. बरं झालं बाई तू सांगितलंस. मोठे बाई, पण तुम्ही मला अजून सांगितलं नाही की तुम्ही कशासाठी बोलवलं मला इथं. महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे तुला आठवते का, म्हणजे ज्या वेळेला तू इन्स्पेक्टरच्या हातामध्ये ते कागदपत्र दिले आपल्या घराचे मंदिराचे, त्यावेळेला श्रीकलानं तुझ्याकडे पाहिलं. कशी पाहत होती ती? आठवते का तुला तिची अवस्था कशी झाली होती? अरे आतून दाबोदन आणला असणार तिचं आणि तिच्या त्या बापाचं पोपट्याचं. मूर्ख आहेत ती लोक. त्यांच्या लक्षातच येत नाही की खोटाच्या पत्री गोटा हे लिहिलेलंच असतं. आणि समोरनं गोटा आला का तिसऱ्याच माणसाला पुढे करायचं. यासली नासकी माणसं आहेत. आता कुणाला पुढं करणार? त्या रत्नाला? वय तेच वाटतंय मला, म्हणून तर मी तिची वाट पाहते. पण ती बाई हातीच लागत नाही. पण एकदा का ती माझ्या हाती लागली ना का त्या दोघांच्या विरोधात मी तिला उभं करते बघ. इतकं सोपं नाहीये मोठे बाई. माहितीये ग, अशी कोणतीच गोष्ट सोपी नसते. आता पहा,
आपल्याला आपल्या घराचे कागद मिळाले, पण घर मिळालं का अजून नाही ना? मिळणार आहे पण हा मिळणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला वकिलांकडे जायला लागेल. हो मग कधी जाणार? ते जरा दुसऱ्या गोष्टीतच हा नाही, मी निंबाळकर वकिलांशी बोलून ठेवलं, ते भेटणार आहेत आपल्याला लवकर. तेव्हा त्यांना भेटूया, मग नियोजन करूया, मग त्या रत्नाकडे पाहूया. हा चालतंय. सर हे ते कागदपत्र. सांगा काय होऊ शकेल ते. बाजूलाच इतक्या चांगल्या वकिलीनबाई बसल्यात, त्यांनी कल्पना दिलीच असेल ना. कागदपत्र चोख आहेत, कोर्टात निकाल तुमच्याच बाजूने लागणार. पण सर घराचा ताबा अजून त्यांच्याकडेच आहे. हा आणि ते ताब्यात ठेवण्यासाठी ते सगळे प्रयत्न करणार. सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तारखांवर तारखा. त्यामुळे केसचा निकाल लागायला वेळ मात्र लागणार. याचा अंदाज आला होता मला. पण सर आमचं घर आम्हालाच मिळणार. पण वेळ म्हणजे किती वेळ? कोर्टाची कामं आहेत, प्रोसिडिंगला वेळ लागतो. आत्ता काही सांगता यायचं नाही. अशा वेळी प्रतिवादी तारखा घेत राहतो. पण निकाल तुमच्या बाजूनेच लागेल, खात्री बाळगा. मी लवकरात लवकर पेपरवर्क सुरू करतो. थँक्यू सर. येतो आम्ही. हो या, आणि काही काळजी करू नका. थँक्यू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. विठुराया अरे कुठे गेलायस तू? तुझं सगुण रूप जोपर्यंत या डोळ्यांना दिसत नाही, तोपर्यंत जीवाला चैन नाही बघ. अहो नका इतकी निराश हो, सगळं काही ठीक होणार आहे. बघा ना, इंदूला घराचे कागदही सापडलेत. हळूहळू सगळं नीट होईल. घर मिळेल ग शकू, पण डोळ्यासमोर जर विठुराया नसेल तर आयुष्यात काही राम नाही बघ. काळजी करू नका, विठुराया येईल परत. चला काहीतरी खाऊन घ्या. इच्छा नाहीये शकू. असं काय करताय? असंच वागत राहिलात तर तब्येत बिघडेल तुमची. चला. प्रत्यक्ष विठुरायांनी येऊन मला दृष्टांत दिला. त्यांनी सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय, पण मी श्रीकलाला त्याचा भक्त समजण्याची चूक केली. त्याला खरं तर इंदूविषयी सुचवायचं होतं, पण मी दादा विठूची वाडी नाही नाही, काय आगाऊ माणूस आहे, कामच करायची नसतात यांना. मोठ्या बाई, अहो तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही सूट होत बघा, आणि मी असताना तर नाहीच नाही. अहो विश्वास ठेवा, आपलं घर आपल्यालाच मिळणार आहे. तुझ्यावरती विश्वास आहे ग, पण आपलं घर आपल्याला कधी मिळणार आहे हे या वकिलांना सुद्धा माहिती नाही. कायद्याच्या गोष्टी आहेत मोठ्या बाई, कोर्टात सगळं सिद्ध करावं लागतं. हे बघा,
थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. असं कसं? पर्याय आहे की. कसला पर्याय? फोडायचा. तिला जर फोडलं ना त्यांच्यापासून तर गोपाळच्या खुनाचे साक्षीदार तयार होतील. तिने जर कोर्टात साक्ष दिली तर गोपाळला न्याय मिळेल आणि सगळ्या दिग्रसकरांना त्यांचं घर. हे पा, दोघं नालायक खडी फोडायच्या लायकीचे. त्यांना लवकरात लवकर जेलात पाठवलं पाहिजे. खरे मोठ्या बाई, पण हे सगळं करायचं कसं आहो? ती रत्ना लय कारस्थानी आहे, साधी सुधी बाई नाही. अशी सहजासहजी आपल्या गळाला लागणार नाही ती.